पावट्याची गरमागरम भाजी खाण्याची मजा काही वेगळीच। तर मोड आलेल्या पावट्याची अतिशय सुंदर आणि चमचमीत तेवढीच टेस्टी भाजी आज आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया। शेवटपर्यंत तुम्ही अजून चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ मी पावटा 6 ते 7 झाला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यानंतर एका फडक्यामध्ये ह्याला मोड आणण्यासाठी ठेवले होते। तर एक 6 ते 7 तासानंतर पुन्हा एकदा मोड छान असे येतात। तर आता मसाल्यासाठी मी इथे एक मोठा कांदा, थोडासा लसूण, थोडंसं सुकं खोबरं, त्यानंतर अद्रकचा एक तुकडा, मुठभर कोथिंबीर आणि एक टोमॅटो छान असा पिकलेला घेतलेला आहे। आता हे मिक्सरला सर्व आपण बारीक करून घेणार आहोत। आता हा मसाला वाटताना थोडाही पाण्याचा वापर आपण करायचा नाहीये, कारण कांदा टोमॅटोमुळे छान ह्याची पेस्ट अशी तयार होते। तर चला मग मिक्सरला आता हे बारीक करून घेऊयात। खूप साधी सोपी पद्धत आहे। ह्या मसाल्यामध्ये तुम्ही 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात तरी चालेल, टेस्ट अजूनही छान येईल। परंतु लहान मुले खाणार असतील तर ते स्किप करू शकता। आता वाटण आपलं तयार झालेलं आहे। कढईमध्ये 2 चमचा तेल घेऊन त्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि हा मसाला टाकून मी परतून घेतलेला आहे। तर खरंच सॉरी बरं का, मला व्हिडिओ कॅमेरा ऑन करायचं राहून गेलं जेव्हा तेल आणि हे मसाला टाकताना, तर प्लीज तेवढं समजून घ्या। आता त्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट इथे मी 2 चमचे घरगुती आमचा हा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर असते ती अर्धा चमचा इतकी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी सैंधव मीठाचा वापर केलेला आहे, तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल। आता हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे। जेव्हा आपण मसाला परततो तेव्हा गॅस स्लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर आपला मसाला करपू शकतो। आता हा मसाला छान भाजून झालेला आहे। यामध्ये आपण मोड आलेले वाल घालूया। काही ठिकाणी वाल म्हणतात, काही ठिकाणी पावटा म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आता पुन्हा एकदा पावटा आपण व्यवस्थित छान असा परतून घेणार आहोत। तर खूप सुंदर होते, अगदी परफेक्ट प्रमाणासह मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे। तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर तेवढं क्लिक करा। आता हा पावटा आपण व्यवस्थित परतून घेतलाय। त्यानंतर पावटा बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे। आता ही खूप महत्त्वाची स्टेप आहे की पाणी किती घालावं हे समजत नाही, तर जेवढा पावटा बुडेल अगदी तितकंच पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून छान असं वाफेवर शिजवून घ्यायचे। आता थोड्या वेळाने बघूया आपला पावटा कितपत शिजलाय। तर छानपैकी शिजलेला आहे, परंतु हे जे पाणी आहे ते आपण मोठा गॅस करून आटवून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे आपला सुंदर असा पावटा तयार झालेला आहे। आता ह्याच्यावर छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया आणि मस्त गरम गरम पावट्याचा आस्वाद घेऊया। तर खरंच अगदी खूप साधी सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर होते ही भाजी। अशा प्रकारे नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।